नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण उपवासाची दुसरी रेसिपी पाहणार आहोत. तर या अगोदर आपण कालच्या एपिसोडमध्ये उपवासाची इडली कशी बनवायची ही रेसिपी अपलोड केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. आपण हे थालीपीठ साबुदाणा न वापरता बनवणार आहोत. अगदी छान खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत असं हे थालीपीठ बनलं जातं. चवीला अप्रतिम लागतं. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी 4 कच्चे बटाटे घेतलेले आहेत पहा. आता आपण याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर बटाटा काळा पडतो, त्याच्यासाठी एका बाउलमध्ये इथे मी पाणी घेतलेले आहे आणि साल काढून झाल्यानंतर लगेचच बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. पहा, या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने आपण सर्व बटाट्यांची इथे साल काढून घेतलेली आहे. आता आपण हे खिसून घ्यायचे आहेत. बटाटा किसण्यासाठी आपण इथे बारीक किसणीचा वापर करायचा आहे. तर पाहू शकता, बारीक किसणीने सर्व बटाटा अगदी बारीक किसणीने का किसायचा तर तो आपण थालीपीठ बनवणार त्यावेळेला थालीपीठ अगदी छान पटकन शिजलं जातं आणि छान क्रिस्पी तयार होतं. तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने संपूर्ण बटाटा इथे मी इथं किसून घेतलेला आहे पहा. आता आपल्याला हा किसलेला जो बटाटा आहे तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने अगोदर धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 पाण्याने स्वच्छ बटाटा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे पहा. आता ग्लासभर पाणी याच्यासाठी ठेवलं की तो काळा पडू नये याच्यासाठी. आता आपण थालीपीठ बनवणार त्यावेळेला काय करायचं, याच्यातील जे सर्व पाणी आहे ते आपल्याला नितळून घ्यायचं आहे, जेणेकरून असं मुठीने आवळून संपूर्ण पाणी आपल्याला याच्यातील बाजूला काढायचं आहे. तर सर्व पाणी इथे मी बाजूला काढून फक्त किस असा मोकळा करून घेतलेला आहे पहा. आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट. तुम्हाला आवडत असेल तर अजून वाढवला तरी चालेल. त्यानंतर इथे घातलेले आहे बेडगी मिरचीची पूड घातले. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता हे सर्व सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, या पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स केलं. आता इथे मी अर्धी वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे. तर ते आपल्याला थोडं थोडं टाकत छान असं हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पहा. तर इथे मला संपूर्ण अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे. पूर्ण अर्धी वाटी पीठ घातल्यानंतर या पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे पहा. आता आपण ह्याचे लगेचच थालीपीठ बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला. त्यानंतर चमचाभर तेल आपण ह्याच्यावरती स्प्रे करून घेतलेलं आहे. तर पहा, आता आपल्याला तवा हलका गरम असतानाच ह्याच्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला लहान मोठं थालीपीठ बनवायचं असेल तितकं आपण इथं मिश्रण घेणार आहोत आणि त्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित असं पसरवून थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापण्यासाठी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा आकार देत आपण हे छान असं थालीपीठ इथं थापून घेतलेलं आहे पहा. अगदी चारी बाजूने एकसारखं थालीपीठ बनलं आहे. आता कडेने थोडंसं मी पुन्हा तेल सोडलेलं आहे. आता तेल सोडल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 1 मिनिटभर आपल्याला हे एका साईडनं छान असं भाजून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हे थालीपीठ भाजून घेतल्यानंतर आता आपण हे व्यवस्थित असं मोकळं करून घेऊया आणि परतून घेऊया. तर दुसऱ्या बाजूने इथं परतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, आपण जो बारीक बटाट्याचा किस करून घातला आहे त्याच्यामुळे छान असं एक क्रिस्पीपणा या थालीपीठाला येतो. आता आपण पुन्हा एक थोडंसं तेल दुसऱ्या बाजूने पलटल्यानंतर घातलेलं आहे आणि पुन्हा आपण आता अजून एकदा हे थालीपीठ परतून छान असं भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूने आलटून पलटून थालीपीठ भाजल्यानंतर अगदी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत असं हे थालीपीठ इथे बनून तयार आहे. रंग सुरेख आलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतं. याच पद्धतीने आपण संपूर्ण थालीपीठ इथं बनवून घेतलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि उपवास स्पेशल हे असं थालीपीठ तुम्ही एकदा तुमच्या घरच्यांना नक्की करून खायला घाला. धन्यवाद.